भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजच्या शेवटच्या दिवशी सिव्हिल चौकातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली। आजच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पार्टी शहर किसान मोर्चा अध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून शोभा नष्टे माजी नगरसेविका बीजेपी यांनी वैभव बिराजदार यांना तिकीट मिळावं अशी मागणी केली आहे। मी शोभा नष्टे, मी प्रभाग क्रमांक 15 मधून बरेच वर्ष काम करते। त्याचप्रमाणे माझी नगरसेविका पण आहे आणि त्याच प्रभागामध्ये वैभव बिराजदार हा माझ्या अगोदर म्हणजे बरोबरच काम करतो। इतके वर्ष त्यांनी पक्षाचे काम एकनिष्ठेने केलेलं आहे। त्यामुळे अशी आमची मागणी राहील की आमच्या उमेदवाराला तिकीट पक्षाने द्यावं, त्याचा विचार करावा असं आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार। वैभव बिराजदार हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत। प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध विकास कामं तसंच विविध शिबिरे घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी धडपड करणारा कार्यकर्ता हा नावलौकिक मिळवला असून पक्षानं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जनसेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली। नमस्कार, मी वैभव नरेंद्र बिराजदार, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर शहराचा अध्यक्ष आहे। गेले 20 वर्षापासून मी भारतीय पार्टीचं काम करतो। पोलिंग एजंट असेल, बूथ शक्तीकरणाचा प्रमुख असेल, युवा मोर्चा असेल, परत सध्या किसान मोर्चा असेल, असं विविध पदावरती आज भारतीय जनता पार्टीचं मी काम केलेलं आहे। तर आमच्या घरामध्ये कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही। एक सामान्य कुटुंबातील मी एक कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही 20 वर्ष झालं पार्टीचं काम करतो। तर आमची नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सोलापूरचे विजयकुमार देशमुख असतील, दोन्ही कडवकाही असतील, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की यांनी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत व जुने कार्यकर्ते आहेत, यांनी भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यामध्ये योगदान दिलं आहे। अशा लोकांना तिकीट देतील व मी स्वतः प्रभाग 15 मध्ये इच्छुक आहे। मला भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावं, मी त्या तिकीटचं सोनं करेल व निवडून येण्याचा 100% प्रयत्न करेल। व तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे सध्या इनकमिंग चालू आहे, काँग्रेस पार्टीमधनं काही नगरसेवक किंवा लोक आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। पण पार्टीला असा बी आम्ही एक सल्ला देतो की जुन्या लोकांना तुम्ही संधी द्यावी। जे आता पार्टीमध्ये आलेत ते त्यांचा स्वार्थसाठी पार्टीमध्ये आलेले आहेत, तर त्यांना 5 वर्ष पार्टीचं काम करायला लावावं आणि मग पुढच्या वेळेस त्यांचा विचार करावा। आम्हाला निष्ठावंत लोकांना संधी द्यावी पार्टीमध्ये, आमची इच्छा आहे। प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे। वर्षानुवर्ष तिथून काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवडून येतात, परंतु आता लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला भारतीय जनता पार्टीनं मोठी मुसंडी मारली आहे। तसंच बीजेपीचं वजन देखील इथं वाढलं आहे। यावेळी कल्याण मितेसर, तीर्थ सरपंच लक्ष्मण चितळे, वासुदेव कुरणे, सिद्धाराम पाटील, केदार पाटील, विनोद माशाळ, केशव कोळी, विनोद पाटील, सुमित पवार, महेश बोकन, अनिल शिंदे, सिद्धराम आप्पा मंगलगी, गणेश खांडेकर, निलेश बेरूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।